नमस्कार मित्रांनो, कर्जमुक्ती योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव आले असेल आणि त्यापूर्वी इतर पात्र लाभार्थी मयत झाले असेल, अशा लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ कशा प्रकारे द्यायचा या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन आलं करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तर मित्रांनो, पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणीकरण पूर्वी मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याबाबत शासनाने मानक कार्यप्रणाली SOP निश्चित केली आहे. या संबंधित कर्जा खात्याची वारसाची नोंद करून माहिती योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असून पात्र वारसांना या योजनेच्या निकषानुसार कर्जमुक्ती योजनेचा आता लाभ मिळणार आहे. तर यासाठी काय काय क्रिया असणार आहे, तर यामध्ये बघा, 1 नंबर, बँकेकडून मयत कर्जदाराच्या कर्ज खात्यावर वारसाची नोंद करण्यात येणार आहे. त्यानंतर वारसाची आवश्यक माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल व तसेच त्या प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण ही आवश्यक असणार आहे. त्यानंतर अग्रस्टॅक नोंदणी व फार्मर ID बंधनकारक असणार आहे. आणि त्यानंतर एकापेक्षा अधिक वारस असल्यास त्यांच्या पात्रतेनुसार व कर्जाच्या हिस्स्याच्या प्रमाणात कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्याच्या बँकेमध्ये वर्ग केली जाईल व तसेच अपात्र वारसास कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारे हे मानक ठरवण्यात आलेले आहेत. ही एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.